तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण आता अंडे फ्राय करून घेणार आहोत. तर आपण चुलीवर फ्राय मसाला अंडा भाजी करणार आहोत. ही खूपच टेस्टी लागते. हे 3 फ्राय करून घेतलेले आहेत. ही आपली मसाल्याची चटणी आहे, ती मीठ आहे आणि आपली चूल आहे. आणि त्याला हलवत राहायचं नाही तरी करपून जाईल मित्रांनो व मैत्रिणींनो. ज्या कोणाला भाजी येत नसेल तरी काढून घ्यायचं मित्रांनो. आधी अंडे आपण इकडे सरकून घेऊ. एक काम करायचं, जास्त पण फ्राय नाही करायचं, गुलाबी फ्राय करायचं. तर आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण कांदा, टमाटा आणि कोथिंबीर नंतर टाकून घेऊया. ही ह्याच्यामध्ये नाही ठेवायचं, नाही तर ही भाजून निघतंय. पहिले आपण टमाटा टाकून घेऊया, म्हणजे कांदा टाकूया. जवळूनच टाकायचं, जास्त लांबून टाकायचं नाही, नाहीतर तेल उडेल. कांदा पिवळा होईपर्यंत हलवायचा. जरा परतून घेऊया आपण. तर आपण ह्याच्यात टाकून घेऊया टमाटा. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करूया, चांगलं फ्राय करून घेऊया मित्रांनो. आता आपण एक काम करूया मित्रांनो, आता आपण ह्या अंड्याचे तुकडे करून घेऊया. हे बघा किती चांगले फ्राय झाले आहेत आपले, आपण कापून घेतलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत वाटणाचा मसाला, म्हणजे अद्रक लसूण पेस्ट आणि ही काय आहे खोबऱ्याची चटणी मित्रांनो. मसाला आहे. तर आपण असं छान पद्धतीनं टाकून घेऊया. त्याला हलवून घेऊया, पूर्ण एक जीव होईपर्यंत आपण याला मिक्स करून घेऊया मित्रांनो. हा, पक्कड आपल्या चुलीवरची मेन साहित्य आहे, कारण की चुलीशिवाय आपल्याला पकडीशिवाय आपल्याला ती धरता येणार नाही. सगळीकडचा कांदा घ्यायचा मित्रांनो, थोडा पण ठेवायचा नाही. पूर्ण मिक्स होईपर्यंत हलवायचं. आता मीठ, काळं तिखट, लाल तिखट, हळद. आता मीठ, काळं तिखट, लाल तिखट, हळद, तिखट आपण हे टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. बरोबर, हे टाकून घेतलेलं आहे आपण. जरा ठसका लवकर उडतो ह्याचा मित्रांनो, म्हणून लवकर हलवून घ्या. आईला थांबा, लवकर हलवून घ्या, जेणेकरून त्याचा ठसका आपल्याला उडणार नाही. लाकूड थोडस मध्ये सरकवा आणि परत एकदा हलवायला सुरुवात करा. ओके मध्ये असं हलवा, असं पण हलवा. ओके मित्रांनो, खूप छान असं आपल्या भाजीची ग्रेव्ही तयार झालेली आहे. बघा ग्रेव्ही आपली मित्रांनो किती छान खमखमीत आणि चटचटीत झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. खाल्ल्या माणसाच्या डोळ्यातून पाणी नाही आलं तर तुम्ही माझं नाव बदला. आता आपण टाकून घेऊया याच्यामध्ये आपण अंडे टाकून घेऊया मित्रांनो. अंडे हळुवारपणे सोडायचे आहेत. ओके, आता हे सर्व मिक्स करून घेऊया. जास्त पण नाही मिक्स करायचं मित्रांनो, अंडे फुटतात आपले. वरचीवर आपल्याला फक्त असं करायचं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, आता ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आपल्याला. गरम पाणी टाकायचं आहे, गार पाण्याचा उपयोग करायचा नाही आपल्याला. बघा मित्रांनो, अरे वा काय भाजी झालेली आहे यार. बाकीचा व्हिडिओ आपण पाणी आल्यावरती करूया. तर जी पाणी आहे आपण गरम केलेलं पाणी आहे, एकदम थोडस टाकायचं आहे मित्रांनो ग्रेव्हीसाठी. बस लय झालं. आता जास्त हलवायचं नाही मित्रांनो, नाहीतर गाळ होईल आपला तयार, ग्रेव्ही राहील बाजूला. तर या ठिकाणी मस्त पैकी आपण हलवलेलं आहे आणि एक उकळी येईपर्यंत आपण थांबायचं आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेवटला टाकायची आहे कोथिंबीर मित्रांनो. कोथिंबीर आपण ठेवलेली तशीच. तर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. ओम भट स्वाहा. ओके, या पद्धतीने सगळी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. चिंगूसपणा अजिबात करायचा नाही मित्रांनो, चिंगूसपणा केलेला चांगला असतो. हे बघा सगळं खरडून घ्या. ओके मध्ये पद्धतीने हलवायचं नाही मित्रांनो. मी आता हलवायला चाललो होतो, बरं झालं माझ्या मम्मीने मला सावध केलं. आणि या ठिकाणी आपली रेसिपी होईल 5-10 मिनिटात तयार. हे कुकळी झाली की 2 मिनिटात होईल. भेटू आपण पुढच्या रेसिपी मध्ये. धन्यवाद.